एक भ्रष्टाचारी कारागार बरेच महिने काढून आलेला आहे आणि दुसरा रोज उठून आपल्या कुटुंबाची आबरू घालते. स्वर्गीय मुंडे साहेब याचा वारसा मग सामाजिक असो या राजकीय असो फक्त माझी पंकुताई कोणी नाही. प्रकाश महाजनांनी पोस्ट केली नाही, कोणी काय करावं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे, एक लक्षात घ्या. परंतु एक गोष्ट खरी आहे, वैचारिक मतभेद असू द्या, ज्या काय गोष्टी राजकारणात समाजकारणात चालतात त्या चालत असतात. ज्या माणसानं जो समाज उंचीवर न्याला, राज्यात ठसा उमटला, देशात ठसा उमटला, अशा माणसाच्या बद्दल आपल्याला आत्मीयता असली पाहिजे. संस्कारहीन छगन भुजबळने वागू नये. त्याच्या राजकीय स्वार्थापोटी एका जातीचे 4 तुकडे करायचं काम भुजबळने करू नये. कारण त्याच्या ते वयाला शोभत नाही. एकतर तो छगन भुजबळ ह्यो चुकीच्या दिशेने चाललाय, त्याची वाटचालच चांगली नाही. त्याच्याकडे लोकच असे जमा केले त्यांनी की रक्तानं हात भरलेले, चोऱ्या करणारे, भ्रष्टाचार करणारे, गाड्या लुटणारे, दारू पिऊन लोकांना त्रास देणारे, कुठं पीक विमे खाणारे, सगळे भ्रष्टाचारी, सगळे गलिच्छ असल्यासारखे जमा केले सगळे. आणि त्यांच्या माध्यमातून ते सांगणार जी जात कणखर आहे त्या जातीचे नेते सुद्धा, महाजन साहेब, त्या जातीचे लोक सुद्धा, की म्हणजे तुम्हाला म्हणतो महाजन साहेब, परत ते दुसरे म्हणायचं आम्हाला म्हणले काय, तर ते लोक सुद्धा म्हणतात हो भुजबळ साहेब जे ठरवते ती दिशा, ते घुरट सगळ्या दुनियाचं आणि त्याचं तुम्ही ऐकता. तुम्हीच कणखर आहेत ना स्वतः, तुम्हीच लोकांना न्याय देऊ शकता, दिशा देऊ शकता. त्याला म्हणतात ती दिशा ठरव, आणि त्यांनी तसली दिशा ठरायची. म्हणजे भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला, जाती जातीत भेद निर्माण करून गेला. अरे तुला हिनवायचंय का त्या कुटुंबाला, त्या परिवाराला? तुला असं म्हणायचं का की ज्या माणसानं, त्या मोठ्या मुंडे साहेबानं राज्यावर देशावर ठसवून ठेवला, ते विचार त्या कुटुंबात पडले असतील ना, त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना ते विचार ऐकले असतील, सगळ्यांना बघितलं असं. म्हणजे तुला असं म्हणायचं की ती कमजोर आहेत, हातबल आहेत, तुला हिनवायचंय का त्यांना? म्हणजे फक्त बोलायचं नाहीये, त्याचा अर्थ तेच आहेत. आणि तुला असले पुढं करायचं की ज्या पक्षात मोठे झाले, ज्या पक्षात मंत्रिपद मिळाले, त्या पक्षातल्या आपल्या स्वतःच्या नेत्याला दुसऱ्याला रसद पुरवायची, शर्याला लावायचे, असले करायचे, खुण करायला लावणारे करायचे, आणि तिला काहीतरी बोलून बाजूला सारायचं. काय माणूस आहे तू? काय पटतंय तुला? तुमच्या दृष्टिकोनातून गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार तुमच्या दृष्टिकोनातून? हे बघा, खरा आणि खोटा हे सगळ्या दुनियालाच माहिती. खऱ्या खोट्याला काय? अहो तुम्हाला त्यांना बी पटलं पाहिजे ना, पण ते आपण म्हणून काय अर्थ आहे का? हे त्यांनाही पटलं पाहिजे की खरे वारस आपणच आहेत, हे त्यांनाही पटलं पाहिजे ना. त्यांना जर पडत असलं, हा आता भुजबळने वारस जाहीर केला म्हणल्यानंतर तेच त्यांना पटत असलं, त्याला आपण काय करू शकतो का? त्यांना वाटत असेल तो आमच्या जातीचा आहे, आमच्या कुटुंबातला आहे, म्हणून तेव का ना तेव, असं जर त्यांना वाटत असलं तर आपण काय बोलून उपयोग का? आणि त्यांना जर तसं वाटतंय की त्या भुजबळने वारस जाहीर केलाय म्हणजे आता तेच आम्ही वारस नाही, खरे वारस आहेत ते, पण तरी ते जर म्हणत असले आम्ही नाही बाबा खरे वारस, तूच वारस आता भुजबळने डिक्लेअर केला म्हणलं, कारण तू आमच्या जातीचा आहे, कुटुंबातला, तर मग त्याला त्यावेळेस का नाही वाटलं? हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे, इतका छळ नव्हता करायला पाहिजे, खाली मान घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे. मग तुम्हाला तुमचं मानतोय का? तर येतो तर नाहीये. तो मिळेल तिथं संधीत ते पोरील चेंगरायचं बघतो, मिळेल त्या संधीत संघ राहतो, फक्त मिळेल त्या संधीत चेंगरायला बघतो. त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का नुसतं बोलायचंच कळतं, फक्त लिहायचंच कळतं, फक्त ते कळत नाही का की आपल्याला आपल्या जातीला उंचीवर नेणार आहे माणसाच्या पोरीला, खऱ्या वारसाला टोचणी दिली जाते, संगत राहतेत, टोचून बोललं जातं, हिनवलं जातं, हे कळत नाही का त्यांच्या? त्यांच्या दरी निर्माण व्हायला लागली, तेव करायला लागला, हे कळत नाही का? दरी तर त्यानेच निर्माण केली ना, तेच बोलत होता त्या टायमाला हयात असताना. तुम्ही जर त्याला तुमचं समजतात, त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं? द्या मग याचं उत्तर.
ज्याने आपल्याला मोठं केलं, आपली जात सगळी मोठी केली, आपल्याला प्रतिष्ठेत नेलं, राज्यात देशात दबदबा निर्माण केला, त्या माणसाला कितीतरी वेळेस खाली मान घालून चालावं लागलं. खऱ्या वारसाला कळत नाही काही. तरी ते खरा वारसा त्या सगळं झेंडू काय बोलावं आपल्यासारख्याने. खऱ्या वारशाने खड्यासारखे असले बाजू केले पाहिजे. चला हट बाजूला, काय संबंध येतो हा. प्रत्येक संधी सोडत नाही तो, प्रत्येक संधी. त्याविषयी जर तरी त्या मेळाव्यात हातात दिले असते ते फोटो, बॉम्बला आता त्याला आणलं. म्हणजे किती जाती जातीत भेद पसरायला लागलाय हे त्यांनाच म्हणणं नसायला पाहिजे, आपल्याला संपावत आहे. पंकजा मुंडेंना गोपीनाथ मुंडेंची वारसदार म्हणावं. अहो काय म्हणायची गरजच काय, तर म्हणायची काय गरज, दुसरा कोण मग. म्हणजे हिनवायचंय ना पुन्हा तसंच म्हणून नाही. म्हणजे कमजोर समजता का तुम्ही. मी सांगितलं होतं मला, ते त्यांचा प्रश्न आहे, ते त्याचं बघते. पण खऱ्या वारशाला तिला जर वाटत असेल की त्योच, कारण त्यो आमच्या जातीचा आहे ना आमच्या कुटुंबातला, तर त्यांनी त्यावेळेस का म्हणला नाही. आपल्या कुटुंबातले ते केंद्रीय मंत्री येतं, उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, आपल्या कुटुंबाला आपल्या जातीला मोठं केलेलं आहे, आपण त्रास देऊ नये. आणखीन संधी सोडत नाही तो, मिळेल तिथं चेंगरीतो, मिळेल तिथं चेंगरीतो. त्यांनी बी म्हणायला पाहिजे ना त्यांना, तुम्ही आमचे आहेत. गळ्यात हात टाकल्याने नुसतं बहीण बहीण मानल्याने होत नाही. आतून काड्या करायच्या बंदच नाहीत, फक्त समोरून दाखवतो आता आम्ही एक, संधी एक पण सोडत नाही. त्यांनाही कळायला पाहिजे ना, एवढं आपल्याला आपलं म्हणलेत. आपला बाप हयात असताना किती यातना भोगल्यात, किती वेदना भोगल्यात हे त्यांना कळायला पाहिजे ना. प्रकरण जे आहे त्याचा तपास कुठपर्यंत आलाय, अशात काही बोलणं झालंय का पोलिसांशी, राज्य सरकारशी हे प्रकरण पुढे जाण्यासाठी. सध्या आता त्याच्यावर चौकशी सुरू आहे ना, त्याच्यामुळे आपण त्याच्यात हस्तक्षेप करणं किंवा बोलणं, आपलं कोणाचं बोलणं झालं नाही, काय नाही. पण ते पण कारण त्याच्यात कुमावत साहेब आहेत, त्यांची पण एक प्रतिष्ठा आहे. ते नजरेतून पडतील राज्याच्या, गृह मंत्रालयाच्या, त्यांचा जो पेशा आहे त्या पेशाला नजरेतून पडल असं काम ते करणारा अधिकारीच नाहीये. कुमावत म्हणजे एक प्रतिष्ठित, नाव उंचीवर नेणारा माणूस, न्यायच देणारा माणूस आहे. मंत्री असो स्वतः आरोपी, नाही तर मंत्र्याच्या घरातले असो, नाही ते किती मोठा जागीरदार अवलादीचा गुंड असो, ते मध्ये टाकणार जेलमध्ये, ही त्यांची ख्याती. आणि ती ख्याती ते मोडू देणार नाहीत, ही अशा बीड जिल्ह्यासह राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती. म्हणून आता कुमावत साहेब ठरवतील, त्याच्यावरती चौकशी सुरू आहे. वाटत नाही कोणाला की ते कधी एखादा आरोपी किती मोठा असला तरी त्याला गाळतेन म्हणून, अजिबात नाही. सगळं होणार, होईल. तुमच्या आंदोलनावरून किती वर्ष, 2 वर्षापासून तुम्ही आंदोलन लावून धरला. तो मराठा आरक्षणाचा जी आर राज्य सरकारने काढला, तो रद्द करण्यासाठी वारंवार ओबीसी नेते आंदोलन करतायत, वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. हा जी आर, या जी आर संदर्भात पुढे काय करायचं, या संदर्भात राज्य सरकारशी तुमचं काही बोलणं झालंय का, किंवा एखाद्या माणसाशी बोलणं झालंय का. बोलणं तर चालूच असतात. फडणवीस साहेबांनी, आमच्या शिंदे साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी तो, आणि सगळ्या सरकारनं मिळून, मंत्रिमंडळानं मिळून तो काढलेला जी आर, तो जी आर तर कोणाला रद्द होत नाही, एवढं सोपं नाही ते. आणि जर ह्यो जी आर कायद्यापेक्षा मोठा नसेल तर तुमचे सुद्धा कायद्यापेक्षा मोठे नाहीत, मग तुमचे सुद्धा रद्द होणार. जिथल्या तिथंच खेळणार आहोत आम्ही सुद्धा, तुम्हाला तोड खेळणार आम्ही, त्याच्यात काय दुमत नाही. परंतु मराठा समाजाचे मन 100% फडणवीस साहेबांनी जिंकलेले, त्यात दुमतच नाही. दुमत असण्याचं कारण नाही, कारण जो आम्हाला देतो त्याला म्हणणारच ना आम्ही दिलं, का जीव देत नाही त्याची वाह करत बसणार आम्ही. तसे मराठी आम्ही नाहीत. फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलं, देणाराला आम्ही दिलंच मानणार. फक्त आमची एक इच्छा आहे की पुन्हा मराठ्यांना वाटू नये फडणवीस साहेब असं का वागायला. त्याचं कारण सांगतो. जी आर निघाला, प्रमाणपत्र वाटप कधी करणार, कारण त्या समित्या, त्यांना असं वाटत असेल, समित्या गठीत नाही, त्यांना असं वाटत असेल इकडे ओबीसीला आम्ही म्हणतो की तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, म्हणजे ओबीसी खुश, मतदान करायला मोकळे ओबीसी तुम्हाला. इकडं मराठ्याला म्हणणार जी आर दिला, मराठी खुश, म्हणजे दोघांचं मतदान घेणार, म्हणजे तुमचं साथ देणार तुम्ही आणि आमची लावा काढी. प्रमाणपत्र वाटप करणं फडणवीस साहेबांची जबाबदारी. मराठवाड्यातला मराठा हा गॅजेटनुसार सगळा कुणबी, आम्हाला प्रमाणपत्र पाहिजेत. आम्ही का शांत राहिलो, की जी आर मराठवाड्यासाठी. आणि
भयंकर अशी अतिवृष्टी मराठवाड्यातच आहे. आमचेच लोक, आमचाच शेतकरी, मग अधिकारी गाव समितीचे लोक हे पंचनाम्याला गुंतले, तेच लोक प्रमाणपत्र पण देणार. आम्हीच थांबून घेतलं. आपल्या शेतकऱ्यावर संकट आलंय, दम धरू. आणि मराठ्यांनी बी दम धरायचं शिकायचं. लगेच जे आर निघाला की लगेच लगेच लाखाने जमायचं का? होईल ना दम्मानी. उदाहरण घ्या, मराठ्यांनी शिका, आपण शिकायचं. लोक काय सांगतात म्हणून नाही ऐकायचं. आपलं वाटलं होईल. पुन्हा श्रीमंत लोक मराठ्याचे आपल्यावर आरोप करतात, ते श्रीमंत होऊन बसले, त्यांचं ऐकून नाही चालणार. आपण आपला टप्प्यात जो 58 लाख नोंदी मिळाल्या, पोरं रोज नोकऱ्यात चाललेत, शिक्षणात चाललेत, योजना मराठा समाजाचे लोक उचलायला लागलेत. आता गॅजेट लागू झालंय. जे आर काय शिकायचं आपण? 1994 ला जे आर निघाला. आजपर्यंत ओबीसीचे लोक प्रमाणपत्र घेतात. आम्ही ती पण माहिती घेतली ना. आता तुम्ही आमच्या माहिती घेतात म्हणलं, आम्ही तुमच्या घेणार. आज सुद्धा त्यावेळेस जरी एखाद्याच्या आजीने प्रमाणपत्र काढलं असलं, त्याच्या बापाने काढलं असलं, त्याच्या पाल्याला, त्याच्या पोराला काढावं लागेल ना. म्हणजे 94च्या जे आर नुसार आजपर्यंत काढतात. आपला जे आर निघालाय, आता तो कायम झाला ना. तुम्ही आज काढा, उद्या काढा, गाव समित्या झाल्यावर म्हणतो मी, तुम्ही कधीही काढा, 1 महिन्याने काढा, 6 महिन्याने काढा, वर्षांनी काढा, काय अडचण नाही ना. आता जे आर पक्का झाला ना. जसं की तुम्ही एखादं शेत घेतलं, ते कायम झालं तुमचं. आता तुम्ही कधीही पेरा. तुम्हाला यंदा नाही पेरायचं, पुढच्या वर्षी पेरा. तुमच्या हातात हे पेरायचं का नाही. त्याच्यामुळं उगं गैरसमज करून नाही घ्यायचे. आता जे आर काय नाही, त्यांचा जसा आहे तसा आपला आहे का? लगेच असं आहे, जे आर निघाला मग प्रमाणपत्र नाही, तर मग लाखाने जाऊन बसायचं तिथं. या काय की लाखाना सगळ्याला दिल्यावर ती मरण अटॅक येऊन ते आली बाबा दम्माने घुसाना. मराठ्यांनी भुई पाडायचं शिकायचं, शांत राहायचं. शांत राहून भुई पाडून दम्माने सगळ्यांनी घ्यायचे. वर्षभरात पुरे घालून टाकायचे आरक्षणात, काय ठेवायचे नाही. आता तिकडेही मागा लागलोय मी. पश्चिम महाराष्ट्राच्या जे आरच्या संदर्भात बी आता इकडचा निघाल्यामुळे आता तिकडे मागा लागलोय. ते उभी घेणार लगेच. पार पडलेला आहे. त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी, गोपीनाथ मुंडे यांचं वंशज बनून त्यांचा लढा पुढे सुरू ठेवावा असं आवाहन भुजबळांनी केलं होतं. तर आता धनंजय मुंडे यांच्या पत्नी सुद्धा तुम्हाला त्या मेळाव्याच्या 2-4 दिवस अगोदर भेटल्या होत्या या ठिकाणी. तर काही त्यांनी तुमच्याकडे म्हणणं मांडलं आणि तुमचं आता धनंजय मुंडे यांच्या बाबत काय म्हणणं? त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे त्याला? गिनीत नाही मी त्याला. त्याच्याबद्दल काय म्हणणं? त्याची बायको आलती, तिने सांगितलं असं, म्हणलं बाईच्या आडून वार करणारे क्षेत्रीय मराठ्यांचं काम नाही. पदराच्या आडून लपून लढत नसतो आम्ही. आमच्या दम आहे, समोर खेटायचं असलं खेळतो. त्याला काय असं बाईच्या आडून लपणारी अवलाद आमची नाही. ते जमणार नाही. ते तुमचं वैयक्तिक काय आहे ते कुठाने तुम्ही तुमचे वैयक्तिक बघा. कारण ते कौटुंबिक विषय त्यांचा वैयक्तिक विषय. आणि वैयक्तिक मॅटरमध्ये कुटुंबात पडत नाहीत. हे संस्कार आमच्याकडे पिढ्यांना पार आहेत. ते वैयक्तिक याच्यात पडत नाहीत. आम्ही तो 40 लपडे असू नये, तिकडे 50 असू, आम्हाला त्याची नाही देणे घेणं. कारण ते वैयक्तिक ज्यांचं त्यांचं आहे, आपण त्यात का पडायचं. म्हणून ते त्यांचं आहे, ते रोजच चालू येते. आणि ते आज नवीन काय, ते रोजच चालू येते. मीडिया नामकन तमकन त्यांचं दोघांचं नवरा बायकोचं. आपल्याला त्याची काय घेणं नाही ना मध्ये पडायचं. अरे त्यांच्या वारसाचा विषय तर आपल्याला काय देणं घेणं. ते भाऊ समजत नाही कामेकाला, ओबीसीचे सगळे दिलं ना मग. आणि त्यांनी त्याच्यावर सोपून दिले. अलिबाबा ठरवीन, ते घोरट भुजबळ जे ठरवीन ती दिशा म्हणलेत ते. मग आता त्याच्यात घोरटाच्या हातात दिला म्हणल्यावर ते असल्यात काढायला लावणार. कारण त्यात जवळ सगळे कसे जमा केलेत बघितले. सगळे रक्ताने हात भरलेले, खून करणारे, चोऱ्या करणारे, डाके टाकणारे सारखे, कुठं विमा खाय, कोणाच्या गाड्या लुटून खाय, कोणाला दारू पिऊन शिव्या दी, असले लोक जमा केलेले सगळे त्यांनी. आणि तो वारसा ठरवायला लागला. म्हणजे एक प्रकारचं ते हिणव नाही. त्यांचं ते बघून घेतील, पण ते एक प्रकारचं हिणव नाही की ज्या माणसाचा महाराष्ट्रावरती आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा थोडा कंट्रोल आलता, त्या माणसाचे विचार रात्रंदिवस घरात त्या पोरीने ऐकलेच असतील ना. ते संस्कार ऐकलेच असतील ना. म्हणजे तुम्ही तिथं पण हिणवायला लागलात. म्हणजे त्यांना कमजोर समजायचं तुम्हाला. हे सुद्धा उद्देश करून गेला तो, की त्यांना कमजोर समजायचं, हिणवायचं. त्यात अनेक अर्थ निघतात. वारसा चालवणं असं थोडंच आहे की खून करणाऱ्याने वारसा चालवावा आणि बिगर खून करणाऱ्याने चालू नाही. जातीत भांडणं लावणाऱ्यांनी वारसा चालवावा आणि जातीत भांडणं न लावणाऱ्यांनी वारसा चालू नाही. असं कुठं आहे का? त्यांचं जर बापाच्या पायावर पाय ठेवून, पावलावर पाय ठेवून चालून, ते जर सगळ्या जातीला धरून समजा करायची त्यांची इच्छा असेल, त्यांनी वारसाने चालवायचं. आणि इकडं रोज भांडणं लाव, कोणाच्या मेळाव्यात, दसरा मेळाव्यात कोणाचे फोटो घेऊन पळायला लाव, असले लागतात. पीक विमा,
परत अशा लोकांना रसद पुरवायची, का अजितदादाला रोज शिव्या दिल्या पाहिजेत, असा नेता वारस करायचा, ही त्याची भूमिका. म्हणजे रसद पुरवायची त्यांनीच, आणि ज्या पक्षात आपण मंत्रिपद भोगलं, ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं, त्या पक्षाच्या नेत्याला शिव्या द्यायला लावायच्या. अशा लोकांना रसद पुरवणारे हे वारसा करायचा. म्हणजे त्यांना कमजोर समजायला तुम्ही, याचा अर्थ हेच होतो, फूट पाडायची जाती जातीत. आणि तुम्हाला जर माया द्यायची एवढी, ते माझं म्हणणं होते त्यांचं ठरतील, ते त्यांचा विषय, आपल्याला काय त्याच्यात घेणं नाही देणं नाही. त्यांना जर वाटत असत की इतकं उंचीचं नेतृत्व होतं आपल्या घराण्याचं, आणि त्याला वेळेवर लय ताण दिला, प्रचंड त्रास दिला, टीव्हीवरती दिला, त्या डिबेटमध्ये दिला, जिवंत असताना, हयात असताना सुद्धा इतका त्रास दिला, त्यांना ते विसरायचं असेल तर ते त्यांचा प्रश्न, आपल्याला काय. कारण ते त्यांना त्याच स्वतः समजत असते ना, जातीचा किंवा आपल्या कुटुंबातला आहे असं समजत असतील, म्हणून त्यांनाही वाटत असं नाही एखादं राहू दे त्याच्याकडेच वारसा. पण त्यालाही वाटलं पाहिजे ना, तो आपला होता, हयात होता तेव्हा माणूस, त्यानेच आपल्याला मोठं केलंय. ती जी 1,500 रुपये आहे ती वेळेवर मिळत नाही, आणि लाखो लाडक्या बहिणी निवडणुकीच्या अगोदर यादीत होत्या, पण नंतर त्यांना काही ना काही कारणास्तव जाचकाठीमुळे गाळण्यात आलं. अशा परिस्थितीमध्ये काय मागणी राहील सरकारकडे? तवा नव्हत्या का मतदान घेऊस तर, तवा नव्हत्या का, तवा जमत होत. हे तात्पुरता आनंद देणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे, आणि मराठ्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. हे तात्पुरता आनंद देणं सरकार आहे, लढणारा फक्त खंबीर लागतो. तात्पुरता आनंद जरी दिला तरी पुन्हा नीट करणारा पाहिजे. यांनी आमचे प्रमाणपत्रावर सांगतो, म्हणजे शेतकऱ्यांच्या लाडक्या बहिणीच्या तिथंच येतं हे विषय. वाटप नाही केले की सरकारच्या माग लागलोच म्हणून समजायचं. तुम्हाला आम्ही तात्पुरत्या आनंदात जगून नाही देणार. तुम्हाला वाटत असं आम्ही तात्पुरता आनंद दिला, आम्ही तात्पुरत्या आनंदात जगू, तुम्हाला जगूच देत नाहीत आम्ही तात्पुरत्या आनंदात, अजिबात नाही. तेच लाडक्या बहिणीच केलं. लोकांना समजलं पाहिजे, लाडक्या बहिणींना पण, राज्यातल्या शेतकऱ्यांना पण समजलं पाहिजे, हे लोक आपल्याला फसवतात. वारंवार कशाला यांच्या मागं पडायचं, आता यांना नीट करायचं. आता लय प्रचंड मोठं आंदोलन उभं राहणार आहे आता शेतकऱ्याच्या बाबत. यांना ना असं राज्याला देशाला थरकाप उडाला पाहिजे असं आंदोलन भयानक उभा करतो. आता बघा कसं काय शेतकऱ्याला न्याय देत नाही, ते लाडक्या बहिणीला कसं काय न्याय देत नाहीत, मराठ्याला कसा न्याय देत नाही, सगळं बघतो मी यांच्याकडे. या आंदोलनामध्ये लाडक्या बहिणीचा विषय घेणार का? कारण लाखो लाडक्या बहिणींचा आज मिळणारा हप्ता बंद झाला. लाडक्या बहिणीने एकच काम करावं, या निवडणूक ज्याने फसवलं त्याचा देवरच करून टाकावं, तेव्हाही नीट होत. असं समोरचं जसं वागन तसं वागायचं. समोरच्याने आपल्याला तात्पुरता आनंद दिला, आपल्याला हिनीलय म्हणतात, त्याला अपमान केला म्हणतात, आपल्याला चिल्लर समजतात हे लोक. पैसे देऊन 1000-1500 रुपये देऊन आपली इज्जत घातल्यासारखं काम करते, ते यांची इज्जतच घालून टाकायची पुरी. एकदम सोपं औषध. समोरचं जसं वागलं तसं वागायचं, कणखरच व्हायचं इथून पुढं. मराठे कसे कणखर झालेत, मराठ्याला धोका दिला की मराठ्यांनी पाळलाच. ते म्हणतच नाहीत महाविकास आघाडी आमची आहे आणि महायुती आमची आहे, ते म्हणत नाहीत काँग्रेस भाजप शिवसेना आमची, पाळलाच. हेच लाडक्या बहिणींनी पुढच्या काळात आणि शेतकऱ्यांनी करायचं. आमचा कोणीच नाही, आम्हाला धोका देणाराचा बुकटाच करून टाकायचा, निवडणूकच नाही होऊन द्यायची. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आता येणार आहे. महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, या सर्व निवडणुकीमध्ये जर शेतकऱ्यांना जर मदत मिळाली नाही तर तुम्ही काही वेगळी भूमिका घ्या? निवडणूकच होऊन देणार नाही तर राज्यात मला शेतकरी सगळे होऊनच द्यायचं नाही. ज्या राज्यात शेतकरी सुखी नाही काय निवडणूक घेतो रे? तुमचा गुलाल तिकडे फेका नाही, एखाद्या नदीत वाड्यात जाऊन तिकडे. इथं आमचे मरायचे बरे आले, इथं संसार उद्ध्वस्त झाले सगळ्या शेतकऱ्यांचे. मतदान मागायला आम्हाला छान, आणि आम्ही बी मतदान करणार. मायाला आपण तरी किती पागल आहेत, मग आपलं शेतकऱ्यांचं पूर्व वाटलं झालं तरी त्यांना मतदान करणार आपण, किंवा आपण म्हणणार घ्या गावात आणि आपण मतदानाला जाणार. कोणाच्या एका शेतकऱ्याने कोणा सभेला जायचं नाही, उद्यापासून सगळं बंद. शेतकऱ्याने कोणा सभेला जायचं नाही, प्रचाराला जायचं नाही, नुसते हिंडून द्यायची नेते एकटेच. आमच्या गावात बॅलेट पेपर लावायचाच नाही, विषय संपला. आमच्या गावात यायचं नाही अजिबात कोणी बॅलेट पेपर घेऊन. तिकडे निवडणुका घ्या नाही, तिकडे मस्त वाटत जमा नाही. तिकडे आमच्या गावात बॅलेट पेपर दिसला नाही पाहिजे. अजिबात मतदानाचं ते भगुने घेऊन आमच्या गावात यायचे नाही, त्या बकेटान फकेटान घेऊन यायच्या नाही. एकाने सुद्धा गावात तो भरायचं नाही, आमचं यायचंच नाही गावात. तिकडे बॅलेट तिकडे आथरा म्हणा, समुद्राच्या काठाकाठाला तिकडे कडीकडीने, आणि तिकडेच घ्या म्हणा मतदान. इकडे गावात आणायचं नाही आमच्या. नाही तर आमच्या पुऱ्या मागण्याचं मान्य करायच्या शेतकऱ्याच्या, मराठ्याच्या सुद्धा पुऱ्या. बॅलेट नाही, फिलेट नाही, काय नाही, चल फेकून द्या तिकडे. आणि तरी जे मतदानाचं साहित्य घेऊन आले, कसं काय येते ना, राज्य आमचं आहे. शेतकऱ्यापेक्षा इथं कोण आहे? इथं शेतकऱ्यापेक्षा कोण आहे?
निवडणूक कशी घेते? मग तर तुम्ही ज्याचं मतदान घ्यायचं त्याच्या विरोधात चालला, त्याचा अर्थ असं होतं. शेतकरी काय सांगतो, आमच्या गावात बॅलेट पेपर आणायचा नाही, निवडणूक घ्यायची नाही. तुम्ही कोणासाठी काम करता? सरकार म्हणून जनतेसाठी. जनता काय म्हणते तुम्हाला? आणायचं नाही. मग तुम्हाला प्रिय कोण हे शेतकऱ्यांनी ठरवायचं. म्हणजे सरकारला प्रिय कोण आहे? निवडणूक, शेतकरी नाही. जनता सांगते ना, आमच्या इथं बॅलेट पेपर घेऊन यायचं नाही, गावात निवडणूक घ्यायची नाही. सरकारने ऐकायचं नको. आपली जनता म्हणते नाही, निवडणूक घ्यायची नाही. मग तुमचं खरं शेतकऱ्यावर प्रेम आहे. आणि तुम्ही शेतकरी जर म्हणतोय निवडणूक घ्यायची नाही, आमच्या मागण्या पुऱ्या मान्य होस्तर तुम्ही बॅलेट पेपर गावात आणायचं, तरी तुम्ही आणतात म्हणल्यावर तुम्ही गुंडाराज करायले. मग तुम्हाला शेतकऱ्याशी नाही घेणं तर निवडणुकीशी देणं घेणं, हे शेतकऱ्यांना अर्थ काढायचा. आणि ते कसं काय ते आम्ही बघतो ना. तर मला सांगा की दिवाळीनंतर आपण शेतकरी आंदोलनाची घोषणा केलेली आहे. सध्या या आंदोलनाची तयारी कशी सुरू आहे? कारण सरकारनं सांगितलं होतं दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देऊ, पण अजूनही मदत जमा झालेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अंधारी दिवाळी जी आहे ती एक प्रकारे अंधारात गेली असं आपल्याला म्हणता येईल का? सरकारनं ना, आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी तात्पुरता आनंद शेतकऱ्यांना असन, सगळ्या समाजाला असन, जाती धर्माच्या लोकांना असन देणं बंद केलं पाहिजे. कारण काय असतं, समाज शांत आहे, तुमचा हमेशा ऐकतो, म्हणजे त्याचा अर्थ असा नाहीये की त्याला हिनवलं पाहिजे, त्याचं हमेशाच वाटोळ होईल. या उद्देशानं पावलं उचलले पाहिजे, हे करायला नाही पाहिजे. कारण तात्पुरता आनंद दिला तर समाजात प्रचंड मोठा रोष तयार होतो. तुम्हाला वाटतं त्या तात्पुरतं खुश झाले, लोक माघारी गेले, पण ते इतकं स्पीडने वाढतं, नंतर भयंकर स्पीडने रोष लोकात वाढतो की आपल्याला तात्पुरता आनंद देते ते आणि आपल्या भावनेशी खेळते, आपल्याला हिनवते. तीच प्रकार शेतकऱ्यांना झाले. शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त झाले. पिशव्या नाही राहिल्या शाळेत जायला, ना पुस्तकं राहिले, ना घरातून धान्य राहिलं, ना काहीच नाही राहिलं. सगळं वाहून गेलं. शेतातलं पिकं सगळे सडून गेले आणि तो मजा बघता. याच्यामुळं आंदोलन 100% उभा राहणार. आज आम्ही सगळ्यांच्या नावाची यादी तयार करतो. आम्हाला माहीत नाही आहेत एकतर सगळे कोण कोण बांधव आहेत शेतकरी संघटनेचे. जेवढे माहिती आहेत तेवढ्यांची एक यादी तयार करतो. काही नावं त्यांच्याकडून सुद्धा आज घ्यायला आम्ही फोन करून. आणि शेतकरी संघटनेचे नेते, अभ्यासक, त्यांचे तज्ज्ञ, त्यांचे काही ग्रुप असतील, ज्येष्ठ, सगळे जेवढे असतील तेवढ्यांना आम्ही आज यादी करतो. आणि उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळीच आम्ही सांगणार आहेत की या तारखेला शेतकरी संघटनेच्या सगळ्या बांधवांनी अंतरवालीला यावं. आपण बसून ठरवू, आधी बसून ठरवू आपण की कोणते विषय घ्यायचे आणि ते पूर्ण लावून धरायचे, मागं सरकायचं नाही पुन्हा. म्हणून आपल्या आपल्यात आधी आपण बसू, म्हणजे शेतकरी नेते आपल्यात आधी बसू. तारीख आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आम्ही सांगतो. कारण आज फोन लावून ठरवतो कोणत्या दिवशी शेतकरीचे नेते महाराष्ट्रातले बोलवायचे, पूर्ण A to Z बोलवणार. ते येतील नाही येतील त्यांचा प्रश्न. कारण ती लढाई ती असले तरच लढण्यात मजा आहे. त्याचं कारण आम्हाला माहित नाही कोणते प्रश्न कसे आहेत, काय आहेत. मग आमच्याकडे फक्त एकच आहे, इमानदारी आहे. आम्ही मॅनेज होणार नाही. शेतकऱ्यांना 100% न्याय देणार. जे 60-70 वर्ष झालं नाही ना, एका टप्पूत आम्ही सरळच करणार सरकारला. आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती असेल, शेतकऱ्यांचे पीक विम्याचे ट्रिगर कसं सुरू करत नाहीत, नुकसान भरपाई 100% कसं काय देत नाहीत, आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या लेकरांना, त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी का देत नाही, शेतकऱ्यांना का दर्जा देत नाही, शेतीला नोकरीचा दर्जा का देत नाही, या सगळ्या विषयात आम्ही डोका लावणार आहे. कारण भाजीपाल्याचे भाव वाढत नाहीत, हमी भावाचं काय विषय चाललाय, काहीच नाही. यांचं काही वाढतं, आमच्या शेतकऱ्याचं वाढत. म्हणजे एकूण किती मुद्दे घ्यायचे आणि ते धसाचच लावायचे, कडे लावायचे, सोडायचे नाहीत. म्हणून आज आता आम्ही सगळे नावं लिहायची सुरुवात केली आणि त्यांना फोन करून सांगू सगळ्यांना या म्हणून. आता ते नाही आले तर लढा कसा करायचा आम्हाला त्यातलं माहित नाही ना. सर्व शेतकरी संघटनांच्या नेत्यांना या ठिकाणी बोलवून त्यांची बैठक घेणार. सगळे सत्ताधाऱ्यात असतील, ते विरोधात असतील किंवा शेतकऱ्यांचा पक्ष असेल, सगळे. आम्ही नाही भेद करणार, माझ्याकडून भेद होणार नाही. सगळ्यांना फोन जाणार आणि ज्यांना जाणार नाहीत, आम्हाला माहितच नाहीत बाबा हे येत म्हणून, मग त्यांचा नंबर नाही आमच्याकडं, काय नाही, तर मग आम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून त्यांना आव्हान करणार आहेत की तुम्ही या तारखेला अंतरवालीत हजर राहा. 3 टप्प्यात होणार आहे. कारण पहिल्या टप्प्यात आम्ही त्यांच्याशी चर्चा करतोय सविस्तर. आमची बाजू कोणची, आम्ही इमानदारीने लढा लावून धरणार, ताकदीनं, त्याच्यात दुमत नाही.
आणि शेतकऱ्यांनी सुद्धा ते लावून धरायचा. अर्धे माणसं शेतात ना अर्धे आंदोलन इतक्या ताकदीनं उभा राहायचं. कोण नाही आपलं हे सरकार आणि फारकार, तेच नेते आणि तेच विरोधी पक्ष आणि तेच सगळं आणि ते आतून सगळे एक. आपल्याला कोणं करून काय देत आहे? त्यामुळं आपण आपले संसार मोठे करायसाठी, आपल्या शेतीला मालाला भाव मिळायसाठी, कर्जमुक्तीसाठी आपण आपला लढा उभा केला पाहिजे. आपल्याला काहीच नाही. यांचं पाणी वाढतं, आपलं दूध सुद्धा वाढत नाही भाव. इतके हाल आहेत. फळबागाचं तेच आहे, भाजीपाल्याचं तेच आहे, सगळा देवारा होऊन गेला शेतकऱ्यांचा. म्हणून आपण हुशारी न करू आणि ताकदीनं लढू. जे इथून पुढं कधीच होणार नाही, इथून मागही कधी झालं नसतं. असलं आंदोलन करायला ठरवलं नाही. सगळ्यांना मी बोलवणार.